शहापूर केसरी मैदानामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता चांगलं असं दोन्ही घरचं साज एक मेहरबान आणि म्हातारा महबूब आणि महबूबसोबत आनंदराव बाजूला तुम्ही बघू शकता दोन्ही पैरेकरी बसले आहेत, गाडा मालक आहेत. काय बोलाल म्हणजे कसं काय पैरा घडून आणला आणि मला वाटतं करेला पळाली गाडी. आमच्या दोन्ही पण गाड्या कडेलाच पळणार आणि कडेने गट पास केला आहे आणि शक्यतो 3 फेऱ्याच्यामध्ये कडेने गाड्या ज्या पळतात त्यांना चान्सेस खूप कमी असतं लागण्याचा. पण बैलांनी आज करून दाखवलं आहे, कारण की जे पब्लिकचे भिताड आहेत हे त्यांनी दाखवलं का आम्ही ओरिजिनल पब्लिकचे भिताडच आहेत. बरोबर. मला वाटतं बिंजोरला पण ही गाडी पळाली, ती थोडासा मार्क आला होता, पण पुन्हा जुलून आणली तुम्ही गाडी. आणि बघा आज भरपूर सारे प्रेक्षक येत आहेत, कुठेतरी समालोचक आहेत, त्यांना पण खूप छान वाटलं की कुठेतरी म्हातारा पळतोय आणि आनंदरावनी मग तितकीच साथ दिली. नाही, खरं तर बघा तर आतिश पाटलाचा विश्वास कामी आला आज, कारण की आतापर्यंत महबूब जेव्हा आपण मुंबईमध्ये काढलेला होता विदाऊट गट पास करताच आपण घरी गेलेलो होतो दोन मैदानात. आणि त्यांनी जो विश्वास त्याचा बैल स्वतःचा डावीचा बैल असून उजवीने टाकला आणि महबूबवर जास्त एवढा विश्वास दाखवला आहे आणि त्या विश्वासाला पार पाडलेत त्याची बैल, म्हणजे महबूब आणि आनंद ही दोन्ही पण त्यांचीच बैल बोलायला लागतं, काय हरकत नाही, कारण की घरचीच बैल आहेत आमची दोन्ही पण. आणि त्या बैला आमच्या विश्वासाला मात देऊन जाण्याचा गट पास केला, आम्हाला खूप आनंद झाला. बरोबर. आता इतकंच नाही तर मागे एक बवल्याच्या पाठीमध्ये आपण मेहरबान आणि आनंदचा फेरा सुद्धा बघितलेला, खूप गती लागली होती त्या गाडीला सुद्धा. त्या गाडीना गती भरपूर लागत होती, पण कुठेतरी बॅकफूट आम्ही होतो, जरा गुलाला तर आम्ही पात्रतच नव्हतो, कारण की कुठेतरी आमचं नियोजन चुकत असेल किंवा नशिबाची साथ कमी लागत असेल. याच गोष्टींना मान्यता देऊन आम्ही आता जास्त काय बोलू शकत नाही, मलाच काय मनात येते बोलायला, पण नाही बोलू शकत, कारण की त्या गोष्टीवर आता विश्वास कोण जास्त ठेवत नाही. पण काही गोष्टी आता या 2 मैदानात आम्हाला वाटल्या का या गोष्टी पण कुठेतरी होतात, त्या झाल्यानं आज करून दाखवल्या बैलांनी पण का आमची बैल पाळणार आहेत, ते पाळणारच आहेत कुठं ना कधी ना कधी. बरोबर आहे. आता बघा एक मोठं गाडा माग असताना आतिश शेठचं पण खूप मोठं नाव आहे आणि तुमचं पण एक जबाबदारी असते, म्हणजे आपण बैला कोणता बैल घालावा किंवा कसं नियोजन करावं आणि कुठलं मैदान निवडावं, म्हणजे हे बोलणं कसं होतं काय बोला. नाही, बोलणं म्हणजे जबाबदारी बोलले तुम्ही आता ही गोष्ट, कारण की जबाबदारीचीच बोलायला लागेल, कारण की आपल्यापटी जी पोरं असतात आज त्यांचा विश्वास, आपल्या घरातल्यांचा विश्वास, आपल्या गावाचा विश्वास मेन गोष्ट आपला असतं का आपण कुठेतरी हा नाव उंचावलेलं असतं, आपल्या गावाचं नाव झाला तरी आपली जी पोरं आहेत त्यांच्या पण आपले पाठी राखे मेन म्हणजे त्यांचा विश्वास जिंकून जर आपण पुढे गेलेलो आहेत, आज त्यांनाही प्रत्येक मैदानात एक आशा आहे किंवा आपला बैल, गावचा बैल, आपला घरचा बैल कुठेतरी गुलाला प्राप्त होईल. तर त्या गोष्टीत आम्ही जरा मागं झालो आणि ती जिम्मेदारी घ्यायला खूप कठीण जाते, तर लय विचारपूर्वक या गोष्टीचा विचार करूनच पैरे आणि मैदान बघून चांगला करायला लागते. बरोबर. चला आता प्रत्येकाला तर प्रत्येकाचं असतं, तुम्ही पण बघितले आणि प्रत्येकाने बघितले तो, पण त्याच्यातून सावरून उभं राहायचा पुन्हा, म्हणजे कुठेतरी ही पण एक महत्त्वाची गोष्ट असते आणि ते तुमच्याकडून कायम होताना दिसतंय आम्हाला. नाही, ते हारकेबाद जीत आहे ही म्हण उगाच नाही निघली, कारण की जर तुम्ही हाराल तर तुम्हाला जिंकण्याचं महत्त्व कळणार आहे. हे मी पहिले पण बोललेलो ना, आता पण बोलतोय. आणि पडता काल हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, हार जीत प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण कुणाचं वाईट करून आम्ही कधी हारलो नाही, कधी जिंकलो नाही, म्हणून आम्ही आतापर्यंत टिकूनच आहेत. जे पण काही केलं आहे सगळं सत्यमानानेच केलं आहे, म्हणून आम्ही आत्तापर्यंत जे आहेत त्या पातळीवर आहेत. भले 2 मैदान 1 मैदान आम्ही लेट माघारी जाऊ, पण त्या ठिकाणी आम्ही पुन्हा येऊन दाखवू, ही आमची खासियत आहे. बरोबर. आता मैदान हा तुम्ही बघितला असेल, बरेच जणांची या होती चर्चा की शॉर्ट पल्ला आहे किंवा काही, म्हणजे असे अफवा पण होत्या. स्वतः तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा गाडा मालक नाही तिथं घेतात अनुभव, त्यावेळी तो महत्त्वाचा क्षण असते, काय बोला. नाही, शॉर्ट पल्ला आहे आणि बरं, कारण की ते शॉर्ट पल्ला पण एवढा बनवून जमणार नाही, कारण की माती तापलेली आहे खालून, उन्हाचा प्रभाव जास्त आहे आणि या चढणीत थोडा चढर आहे, उतार आहे, त्यातल्यात मॅच होऊन जाते. आणि एवढा रान काढायला आता बैलांची पण तुम्हाला सगळा एकदम त्यांच्या स्पेशल येतो असेल का तुम्हाला माहीत नाही. हा ठीक आहे, आता गाडीचा पल्ला शॉर्ट आहे, गाडी पुढे आवराला जास्त लांब जाते, पण कुठल्याही प्रकारची इजा आतापर्यंत बैलांना झालेली नाही. फक्त मला वाटतं खाली रस्त्याचाच प्रॉब्लेम आहे. हा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, कारण मेन हायवे आहे. बरोबर. थोडाफार जरा आतमध्ये अजून असता तर म्हणजे असे काही कुठल्याही प्रकारची अडचण नसती आली आहे असं मला वाटतं. आता जे गाडा म्हणजे ज्यांनी मैदान ठेवलं आहे जयराम शेठ, बघा एक गाडा मालक नसताना सुद्धा म्हणजे कुठेतरी शेतकऱ्याला न्याय मिळावा किंवा शेतकऱ्याचं नाव मोठा व्हावा म्हणून आज इतकी मोठी रक्कम आणि इतक्या मोठ्या रकमेचा पहिल्यांदा मुंबईला मैदान होतं ना. सर्वप्रथम तर या गाडा मालकांनी आज ज्या इथं आले ते पहिलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. बरोबर. तर त्यांना कुठल्याही प्रकारचा शौक नसताना किंवा कुठल्या प्रकारची आवड नसताना एक त्यांनी जे बैलगाडा मालकांसाठी जे काय केलेलं आहे, म्हणजे योगदान एवढं मोठं बक्षीस आता बैलगाडा मालक सुद्धा एखादा जर त्याच्या वाढदिवसानिमित्त जरी ठेवत असेल मैदान, तर एवढ्या रकमेचा कोण नाही मोठा ठेवत नाही. आणि त्या कुठल्या तर मला तर वाटत नाही एखाद्या कुठल्या पदावर असतील किंवा काय, पण त्यांनी जसं एखाद्या प्रेक्षकांच्या हौशीनुसार जर मैदान ठेवलेलं आहे आणि ती आपली महाराष्ट्राची परंपरा जर पुढे चालू असेल तर खरोखर आम्ही त्यांना साथ दिली पाहिजे या गोष्टीसाठी. ह्याच्या पुढे जर ते आम्हाला
बोलतील का आम्ही कुठल्याही प्रकारची आमची मदत जरी लागली तरी आम्ही तयार आहोत त्यांना करायला. बरोबर. आणि मी बघतो आज जे आपले मुंबईला तुम्ही काही गाडा मालक टॉपला पळतात, आता आतिश झाले, तुम्ही झाले, राहुलभाई झाले, म्हणजे हीच बैलं मला वाटतं आता जेव्हा याच्यामध्ये गट निघलेत आणि कुठेतरी अखंड महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून न बैलं आली इथं. विषय आता काय उन्हाचा प्रभाव जास्त आहे, पण बैल जशी नामांकित बैल आलेली आहेत आणि जग आता पहिले बघशाल तर आता म्हणजे एवढ्या गाड्या पण नाही इथं पळायला, काहीतरी 46 गट पडलेत. खरं तर म्हणजे अशा प्रस्थानाला 100 गट पडायला पाहिजे. का तर रक्कम पण मोठी होती. काय आता काय सगळ्यांचा मन नाही जिंकू शकत बैलगाडा मालकांचा, तर त्यांच्या प्रयत्नाने 100% यंदा नाही तर पुढच्या वर्षी नक्कीच येईल. बरोबर. आता मेहरबानला पण चांगला असा पहिरा घडून आणलाय तुम्ही आणि त्यांनी पण चांगला गट केलाय. म्हणजे कुठेतरी बघा मेहरबान बरेच दिवस मैदानामध्ये नव्हता, पण ते कायम आपण तुमच्याकडे प्रश्न घेत असतो की तुमचे जे चाहता वर्ग आहे ना ते कुठेतरी अपसेट होऊन जातात. नाही, अपसेट होण्याचा त्यांचा हक्कच आहे, कारण की त्यांनी ज्या आमच्यावर अपेक्षा ठेवल्या आहेत, आपल्या बैलावर अपेक्षा ठेवलेल्या आहेत, का त्या बैल हारल्यानंतर कोणालाही जर नाराजी व्यक्त करत आहे, पण ते जर माझा डायरेक्ट फोन करून मला बरेच जण बोलले का दादा काय झालं नक्की बैलाला असं. पण खरंच दादा बैल आजारी होता, त्याच आपण गॅप देऊन जर बैल काढला, आज ते बरेचसे मंडळी आणि आपले प्रेक्षक आणि आपला चाहता वर्ग आहे तो नक्कीच खुश झाला असेल या बैल आज पळताना. बरोबर. कारण आज दोन्ही म्हणजे म्हातारा पण आणि तरणा पण दोन्ही पळालेत. चला तुमच्याकडे शेवटचा प्रश्न घेतो, नंतर आतिशकडे दादाकडे येतो. त्या दिवशी एक कार्यक्रम झाला लाईव्हवर, म्हणजे काहीतरी कार्यक्रम होता त्याच्याबद्दल माहिती द्या ना. तुम्ही लाईव्हवर दोन्ही बैलांना सजवलं होतं, इंस्टाग्रामला तुम्ही पोस्ट केली होती. आमची गावची जत्रा देऊ आणि ते आमच्या गावदेवीची स्वयंभी गावदेवी माता आहे, तिथं आमची जत्रा. आणि दरवर्षी आम्ही त्या जत्रेच्या दिवशी आम्ही तेव्हा येईल त्या मैदानात आम्ही दर्शनासाठी नेतो. आणि ते गावची गावदेव म्हणून आपले गावाची साथ आणि त्या देवीची साथ असले का आपण कुठेतरी माघारी येत नाही, याच अपेक्षेने आपण त्याच्या पुढे जातो आपण त्याची चरणी. बरोबर. म्हणजे तोच कार्यक्रम होता. हां, चला आतिश दादाकडे. आतिश दादा नमस्कार. नमस्कार. आता मागं आनंदराव सुरुवातीला तुम्ही घेतला तेव्हा खूप पळत होता आणि मागं आता जस्ट मी 2-3 मैदाना बघितला कुठेतरी पल कमी झाला होता. पण बघा पल कमी झाल्यानंतर पण जिद्द न चोरली. म्हणजे एखादा जरा आता खूप साऱ्या मागण्या पण असतील, पण तुम्ही म्हातारा बैल म्हणजे महबूब आता दुसऱ्यांदा गाडी पळतंय, हा निर्णय कसा घेतला पलवाचा आज? एक तर महबूबमध्ये जी जिद्द आहे ती मला तर कुठल्या बैलामध्ये अजूनमध्ये दिसली नाही. जिद्दीने पळतो बैल. आणि एक गोष्ट, काल आम्ही बैल मैदानात नेला होता महबूबला, विगरच्या मैदानात. तिथं शर्यत नाही झाली म्हणून आज आम्ही इथे बैल पहिला केला रात्रीने इथे घेऊन आलो. बघा म्हणजे कुठेतरी काल तिथं पण पळाला असतं आणि आज इथं पण. असा विषय. बरोबर आहे. आता आज आनंद जो पळाला बघा मस्त गती पण लागलेली आहे. म्हणजे कुठेतरी तुमचा जो पहिलेचा स्पीड होता त्याला जो पहिले आणल्या पळत होता तो लागला का आज? काय बोला. बैल 2-4 मैदान नाही पळाला. बैल खाण्यापिण्याचं आणि वातावरण सूट नाही होत त्याला इकडं, एवढं लांबून बैल आला आहे. आता 2-3 दिवस जरा आपले डॉक्टर भाऊ सतीश ते जरा स्टेटमेंट करून त्यांना व्यवस्थित जरा खाण्यापिण्याचं जरा केलेलं आहे व्यवस्थित. आता बैल 2 दिवस व्यवस्थित आहे, तर आज त्यांनी रिझल्ट जरा दाखवला आपल्याला. बरोबर. आणि आता तुम्ही एक म्हणजे वरिष्ठ गाडा खूप सारा अनुभव आहे. आता गरमीचं प्रमाण आणि मग उष्णता खूप वाढलेली आहे, काय काय काळजी घ्यावं आपण, काय बोलावं? आता बघा आपल्या ग्रुपवर चाललं आहे कमिटीच्या किंवा 2-4 मैदानं बंद करायचे आहेत, 7 वाजेपासून चालू करायचे आहेत. ती सिस्टीम करायला लागेल. भरपूर ऊन आहे, भरपूर. म्हणजे आता काय बोलू तुम्हाला, आपले एकदा खालनावरती आलो पाठीत ना आता डबल जायची इच्छा होत नाही. बघा. आणि त्या बैलांतर पळायचं आहे, 3-3 फेऱ्या पळायचं आहे. एक फेऱ्या तर जाऊ दे, आता 3 फेरे पळायचे आहेत बैलांना. बरोबर. त्यामुळं मालकाही काळजी घ्यायला पाहिजे. काळजी घ्यायला पाहिजे ना. आता म्हणजे आताच निर्णय घेण्यात चालू आहे का? म्हणजे नाही झाला फिक्स निर्णय, होणार 100% होणार. बघा कमिटी आपली आहे तुम्हाला तर माहिती आहे. आणि आता रायगड, ठाणा आणि पालघर त्यामध्ये शहापूर पण घ्यायला लागेल. एवढा मोठा मैदान ठेवलाय बोलणार. बरोबर आहे. म्हणजे आता मला वाटतं मुंबईचे गाडा मला सकाळी लवकर घरी निघा आणि दुपारी जेवण करायला घरी. आपण लॉकडाऊनमध्ये तेच करत होतो, आपण 9च्या आधी शर्ती करून घरी जात होतो. बरोबर. तेच करा आता बैलांसाठी करा. बरोबर. याच्यातून काय होईल म्हणजे आपला जो मुका प्राणी आहे बैल आहे, आज उष्णता बघायला गेली ना तर तुम्ही सांगितलं कुठं आधी परत जायला नाही होत, तर त्यानं तर तो मुका प्राणी येतो ना सांगू शकत आपल्याला की मला नेऊ का नका नेऊ. बघा आता एक दीड महिना झाला असेल, एक 10-15 बैलांना देवाज्ञा झालेली. बरोबर. ते पण मोठ्या बैलांना हे होऊ नये म्हणून ते आपला नेम चालू करून 2-4 मैदान बंद करणं आहे. बरोबर. चांगला निर्णय घेतलाय. आणि आज काय अपेक्षा असतील आता मी जास्त काही न विचारणार, कारण कुठेतरी पब्लिकची पण इच्छा आहे की ही जोडी आज फायनलला राहावा. बघा आता काय तर नशिबाचा केला आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या हार जीत सर्व सण होतो, गुलाल झाला पाहिजे आमच्या बैलांना, बस एवढीच अपेक्षा आहे. बरोबर. चला जाता आता शेवटचा प्रश्न घेतो मी. कधीपासून एकत्र म्हणजे पळतात, पूर्वीचा काही काल सांगू शकता का म्हणजे पहिऱ्यामध्ये? आता मागेच आपला सुंदर होता तर महबूब आणि सुंदर पळाला होता उसाटण्याला. त्याच्या आधी नाही कधी पळाला? नाही पळाला त्याच्या आधी पण 10-12 वर्षापूर्वीच्या आधी पण पळालो आहे. बरोबर आहे. म्हणजे जुनं पहिरं करी बघा म्हणजे जुनं पहिलं काही नाही, माझ्या मावशीचाच मुलगा आहे. आम्ही दोघं मावशीची मुलं आहे. बरोबर.
चला जे नातं जर किती पण असलं तरी पण आपण मैदानामध्ये आल्यानंतर प्रतिस्पर्धी पण ते होतो काय आणि केला आहे तो खेळासारखा खेळतो बरोबर आहे आणि सर्व तसंच केलाच आहे. तसंच केलेला पाहिजे. चला शुभेच्छा तुम्हाला देतो मी. चांगला गुलाल घ्या दोन्ही गाड्यांवर आणि माझ्याकडून कायम शुभेच्छा. मित्रांनो आज आपण बघितला मेहरबान आणि मेहरबान सोबत तुम्ही या साईडला बघू शकता बटनपालाला. आपण विचारूया भाऊ एकदा माहिती सांगा तुमची, कारण कुठेतरी पहिल्यांदा माझ्या चॅनलवर मुलाखत होते. आमचा बैल आमचा गाव देवीचा वाडा आम्ही आताच खरेदी केली ती जालन्यावरून आणि 2-3 मैदान पळवलो, गुल्लात राहिलो. बरोबर. आज मोठ्या पायऱ्यामध्ये पळतात, बैल तर मोठाच आहे तुमचा, पण आज विशेष म्हणजे बघा नामांकित गाडा मालक आज कानाशेठ पाटील यांचा खूप मोठं नाव आणि मेहरबान. आज मेहरबानला बघायला खूप सारे लोक येतात, म्हणजे त्यांनी आज सर्वांनी बटन आणि मेहरबान ही गाडी पळताना बघितली. काय वाटतं तुम्हाला? काय नाही, आता ते आपलं जुने वायरेकरीच आहेत. आमचं त्याच्या जुनं अगोदर पहिल्यापासून पण पहिलं होत आमचे आलेलं आहे पहिरे आतापर्यंत. झाले. आणि त्यांच्या अगोदर तो सुंदर पळायचा, देवीचा पाडाचा सुंदर, तो यांचाच. बरोबर. आणि हे पण चांगले गाडा मालक आहेत, पहिल्यापासून जे टॉपच्या शर्यती केल्या आहेत. पण ते बोलतात ना ज्याचं नाम बडा त्याची चर्चा अशी काय करत आहे तसेच. बरोबर. पण हे पहिल्यापासून खेळाडू आहेत, चांगले असे खेळ खेळतात आणि त्यांना आतापर्यंत ते म्हणजे अशी कधी गाजावाजा केला नाही, कधी कुठल्याही गोष्टीचं म्हणजे कधी सामोरे आले नाही किंवा कधी मोठेपणा पण केले नाही. म्हणजे हार जीत काय असेल त्याची पदरात घेतली आणि ते निघून गेले. बरोबर. पण दावणीला बैल चांगला घेतला. चांगलाच घेतात नेहमी आणि चांगल्या प्रकारे शर्यती केतात. बरोबर. चला भाऊ तुम्हाला पण शुभेच्छा देतो मी.